Good morning, students. In last lecture, we have discussed one method of the application of matrices, that is inversion method. In this lecture, we have discussed another method, second method, reduction method. In reduction method, first we write the given equation in matrix form. दिलेले जे इक्वेशन्स आहेत ते इक्वेशन सुरुवातीला मॅट्रिक्स फॉर्म मध्ये लिहायचे. आता मॅट्रिक्स फॉर्म मध्ये लिहिल्यानंतर जो ए मॅट्रिक्स आहे, लेफ्ट साइडचा जो ए मॅट्रिक्स आहे तो ए मॅट्रिक्स रिड्यूस इनटू अपर ट्रँग्युलर मॅट्रिक्स और लोअर ट्रँग्युलर मॅट्रिक्स और डायगोनल मॅट्रिक्स बाय इलेमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन. म्हणजे ए मॅट्रिक्सला काय करायचं, ए मॅट्रिक्स जो आहे ए मॅट्रिक्स रिड्यूस करायचा अप्पर ट्रँग्युलर, लोअर ट्रँग्युलर और डायगोनल. अप्पर ट्रँग्युलर म्हणजे डायगोनलच्या बिलोचे एलिमेंट 0, लोअर ट्रँग्युलर म्हणजे डायगोनलच्या अबोवचे एलिमेंट 0 आणि डायगोनलच्या बिलो आणि डायगोनलच्या अबोव एलिमेंट 0 म्हणजे डायगोनल एलिमेंट. कुठल्या तरी एक फॉर्म मध्ये तो रिड्यूस करायचा आणि जे लेफ्ट साइडला जे आपण ऑपरेशन घेतले ते सेम ऑपरेशन परफॉर्म राइट साइड बी मॅट्रिक्स. सेम रो ट्रान्सफॉर्मेशन आर परफॉर्म सायमल्टेनियसली ऑन बी मॅट्रिक्स. बी मॅट्रिक्स वर घेतल्यानंतर ए मॅट्रिक्स रिड्यूस झाला अप्पर ट्रँग्युलर और लोअर ट्रँग्युलर. त्यानंतर काय करायचं, गिवन इक्वेशन जे आहेत वी रिराइट गिवन इक्वेशन इन लिनियर इक्वेशन. लिनियर इक्वेशन या फॉर्म मध्ये लिहायचे आणि ते अशा फॉर्म मध्ये इक्वेशन येतील, 3 इक्वेशन्स असतील. फर्स्ट इक्वेशन जे आहे ते फर्स्ट इक्वेशन एक्स वाय झेड मध्ये असेल, सेकंड इक्वेशन वाय झेड मध्ये असेल, थर्ड इक्वेशन जे असेल ओनली झेड मध्ये असेल. आता झेडची व्हॅल्यू सेकंड इक्वेशन मध्ये ठेवली तर वायची व्हॅल्यू मिळणार आहे, वायची व्हॅल्यू आणि झेडची व्हॅल्यू फर्स्ट इक्वेशन मध्ये ठेवलं तर एक्सची व्हॅल्यू मिळणार. जर आपण अप्पर ट्रँग्युलर मध्ये ए मॅट्रिक्स रिड्यूस केला तर, जर लोअर ट्रँग्युलर मॅट्रिक्स मध्ये जर आपण रिड्यूस केला तर फर्स्ट इक्वेशन ओनली एक्स मध्ये असणारे, सेकंड इक्वेशन एक्स वाय मध्ये असणारे आणि थर्ड इक्वेशन असणारे एक्स वाय झेड. तर लक्षात ठेवा. आणि त्यानंतर 3 इक्वेशन ते सॉल्व्ह केले की आपल्याला एक्स वाय झेडची व्हॅल्यू मिळणार आहे आणि तेच काय असणार आहे तर दिलेल्या इक्वेशनचं ते सोल्युशन असणार आहे. दिस इज रिक्वायर्ड सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन्स. ही जी प्रोसिजर आहे या प्रोसिजरला म्हणायचं रिडक्शन मेथड. तर यावरती आपण एक एक्झाम्पल घेऊया. क्वेश्चन आहे सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन बाय युजिंग रिडक्शन मेथड. फर्स्ट इक्वेशन आहे x + 2y = 2. सेकंड इक्वेशन आहे 2x + 3y = 3. तर हे 2 इक्वेशन 2 अननोन्स आहेत. अशा टाईपचे एक्झाम्पल आपण 10वी मध्ये सोडवलेले आहेत, त्यानंतर 11वीला पण सोडवलेले आहेत. 10वी मध्ये बाय इलिमिनेशन मेथडने सोडवलेले आहेत, 11वी मध्ये डिटर्मिनंट चॅप्टर मध्ये बाय क्रॅमर्स रूलने पण सोडवलेले आहेत. आता हेच इक्वेशन आपल्याला मॅट्रिक्सचे जे मेथड्स आहेत त्या मॅट्रिक्स मेथडचा यूज करून आपल्याला याचं सोल्युशन फाइंड करायचे. तर सुरुवातीला दिलेले जे इक्वेशन्स आहेत ते काय करायचे, गिवन इक्वेशन्स इन मॅट्रिक्स फॉर्म मध्ये लिहायचे. ए इंटू कॅपिटल एक्स इक्वल टू बी. ए इंटू कॅपिटल एक्स इक्वल टू बी या फॉर्म मध्ये लिहिले. ए म्हणजे 2 इक्वेशन जे आहेत त्या 2 इक्वेशनचे एक्स वायचे कोएफिशियंट म्हणजेच ए मॅट्रिक्स. बी मॅट्रिक्स म्हणजेच राईट साइडचे जे कॉन्स्टंट आहेत ते म्हणजे बी मॅट्रिक्स. ए मॅट्रिक्स लिहिला, बी मॅट्रिक्स लिहिला. आता हा जो ए मॅट्रिक्स आहे हा ए मॅट्रिक्स आपल्याला अप्पर ट्रँग्युलर मध्ये कन्वर्ट करायचं. अप्पर ट्रँग्युलर म्हणजे डायगोनलच्या बिलोचे एलिमेंट 0. आता फर्स्ट रो फर्स्ट कॉलम मध्ये एलिमेंट ऑलरेडी इथे 1 आहे, 1 नसेल तर इथे 1 आणा. त्यानंतर त्याच्या बिलोचे एलिमेंट काय करायचा, 0 करायचा. आता इथे 0 कसा करता येईल तर कुठला ऑपरेशन घेता येईल तर चेंज इन R2. सेकंड रो मध्ये चेंज करायचं आपल्याला. तर 2 टाइम्स R1 घेतलं तर 0 होणार आहे, म्हणून चेंज इन R2 बाय R2 - 2 टाइम्स R1 हे ऑपरेशन घेतलं तर त्याच्या बिलोचे एलिमेंट 0 होणार. मग पाहूया. फर्स्ट रो जो आहे तो कॉन्स्टंट आहे, सेकंड रो मध्ये आपण चेंज करतो म्हणजे 2 - 2 टाइम्स 1 दॅट इज 0 होईल.
3 minus 2 times 2 that is 3 minus 4 म्हणजे minus 1 येईल. 3 minus 2 times 2 म्हणजे 3 minus 4 minus 1 येईल. आता हा जो मॅट्रिक्स आहे हा अपर ट्रँग्युलर मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट झाला. मग या दोन मॅट्रिक्सचं मग मल्टिप्लिकेशन घेतलं तर 1 इंटू एक्स एक्स प्लस 2 इंटू वाय 2y आणि 0 इंटू एक्स 0x मायनस 1 इंटू वाय मायनस वाय इज इक्वल टू 2 मायनस 1 राईट साईड मॅट्रिक्स. आता दोन्ही मॅट्रिक्सची ऑर्डर आहे 2/1 म्हणून डेफिनेशन अप्लाय केली बाय डेफिनेशन ऑफ इक्वलिटी ऑफ टू मॅट्रायसेस. तर पहिलं इक्वेशन मिळेल आपल्याला एक्स प्लस 2y इज इक्वल टू 2 आणि सेकंड इक्वेशन ही 0x मायनस वाय इज इक्वल टू -1 इक्वेशन सेकंड. फर्स्ट इक्वेशनला नंबर 1 द्या, सेकंड इक्वेशनला नंबर 2 द्या. आता फ्रॉम इक्वेशन 2 वरून y ची व्हॅल्यू येईल 1. आता ही y ची व्हॅल्यू जी मिळाली ही y ची व्हॅल्यू काय करायची फर्स्ट इक्वेशन मध्ये ठेवायची. पुट y इक्वल टू 1 इन इक्वेशन 1 देन वी गेट मग x प्लस 2 इंटू 1 इज इक्वल टू 2 दॅट इज 2x plus 2 is equal to 2, therefore x equal to 0. And hence, solution of given equations are x equal to 0, y equal to 1. असं जर तुम्ही व्यवस्थित सोडवलं 3 मार्कला एक्झाम्पल असेल तर 3 मार्क मिळणार. असंच सेकंड एक्झाम्पल पाहूया आपण. क्वेश्चन आहे सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन्स बाय युजिंग रिडक्शन मेथड. फर्स्ट इक्वेशन आहे x minus 5 plus z equal to 1. सेकंड इक्वेशन आहे 2x minus 5 is equal to 1. थर्ड इक्वेशन आहे 3x plus 3y minus 4z is equal to 2. आता हे 3 इक्वेशन्स आहेत, 3 अननोन्स आहेत. मग सुरुवातीला दिलेले जे इक्वेशन्स आहेत ते मॅट्रिक्स फॉर्म मध्ये लिहायचे. मग a इंटू एक्स इक्वल टू बी. ए मॅट्रिक्स म्हणजेच कोइफिशियंट मॅट्रिक्स, बी मॅट्रिक्स म्हणजेच राईट साईड कॉन्स्टंट मॅट्रिक्स. आता हा ए मॅट्रिक्स जो आहे 3/3 चा हा ए मॅट्रिक्स आपल्याला रिड्यूस करायचा आहे अपर ट्रँग्युलर मॅट्रिक्स मध्ये. म्हणजे डायगोनलचे एलिमेंट डायगोनलच्या बिलोचे एलिमेंट आपल्याला 0 करायचे. मग पहिला रो फर्स्ट कॉलम मध्ये जो एलिमेंट आहे तो सुरुवातीला 1 आणायचा. हा 1 आणला की त्याच्या बिलोचे एलिमेंट आपल्याला 0 करायचे. इथे ऑलरेडी 1 आहे मग तिच्या बिलोचे एलिमेंट जे आहे ते आपल्याला 0 करायचे. म्हणजे हा 2 0 करायचे. 2 कसा 0 करता येईल चेंज इन R2 सेकंड रो मध्ये चेंज करायचे. 2 टाइम्स R1 घेतलं तर 0 होणार. त्यानंतर हा 3 कसा 0 करता येईल तर R3 मायनस 3 टाइम्स R1 घेतलं तर 0 होईल. मग पहा कुठलं ऑपरेशन घ्यायचं तर चेंज इन R2 बाय R2 मायनस 2 टाइम्स R1 अँड R3 मायनस 3 टाइम्स R1. एका टाइमास तुम्ही 2 ऑपरेशन घेऊ शकता. आता पहिलं फर्स्ट रो जो आहे तो कॉन्स्टंट आहे. फर्स्ट रो कॉन्स्टंट ठेवायचा. सेम ऑपरेशन जे आहे सेम ऑपरेशन लेफ्ट साईडला घेतले तर राईट साईडला पण घ्यायचे. आता पहिलं ऑपरेशन घेऊ R2 minus 2 times R1. 2 minus 2 times 1 that is 0. Minus 1 minus 2 times 1 म्हणजेच -1 plus 2 plus 1 येईल. 0 minus 2 times 1 म्हणजेच -2 येईल. आणि 1 minus 2 times 1 म्हणजेच -1 येईल. तसंच थर्ड रो मध्ये R3 minus 3 times R1. 3 minus 3 times 1 that is 0 येईल. त्यानंतर 3 मायनस 3 टाइम्स -1 म्हणजेच 3 plus 3 6 होईल. आणि -4 मायनस 3 टाइम्स 1 म्हणजे -4 मायनस 3 -7 येईल. तसंच 2 minus 3 टाइम्स 1 म्हणजेच -1. मी त्याच्या बिलोचे एलिमेंट काय केले 0 केले. आता त्यानंतर पुढे पाहायचं A22. हा A22 एलिमेंट इथे 1 नसेल तर 1 आणा. जे रो ऑपरेशन्स आहेत ते रो ऑपरेशन घेऊन तो 1 आणायचा. इथे ऑलरेडी 1 आहे. 1 आणल्याच्या नंतर त्याचा बिलोचा एलिमेंट जो आहे तो 0 करायचा. आता तो 0 कसा करता येईल आपल्याला चेंज फक्त कशामध्ये करायचा आहे थर्ड रो मध्ये. फर्स्ट रो सेकंड रो कॉन्स्टंट ठेवायचे. मग चेंज इन R3 बाय R3 मायनस 6 टाइम्स R2 जर घेतला चेंज इन R3 बाय R3 मायनस 6 टाइम्स R2 घेतलं
तर हा 1च्या बिलोचं एलिमेंट 0 होणार आहे. मग पहा, फर्स्ट रो आणि सेकंड रो कॉन्स्टंट आहे, थर्ड रो मध्ये चेंज करायचं आहे. 0 मायनस 6 टाइम्स 0 म्हणजे 0 येणार आहे. 6 मायनस 6 टाइम्स 1 दॅट इज 6 मायनस 6 0 येईल. -7 मायनस 6 टाइम्स -2 म्हणजे -7 प्लस 12 5 येईल. आणि -1 मायनस 6 टाइम्स -1 म्हणजे -6 प्लस -1 प्लस 6 म्हणजेच +5 येईल. आता हा अप्पर ट्रँग्युलर मध्ये काय झाला, कन्वर्ट झाला. आता एकदा अप्पर ट्रँग्युलर मध्ये कन्वर्ट झाला की त्याला दोन मॅट्रिक्सचं काय करायचं, ह्या मल्टिप्लिकेशन घ्यायचं. मग मल्टिप्लिकेशन घेतलं 1 इंटू एक्स, एक्स मायनस 1 इंटू वाय मायनस वाय प्लस 1 इंटू झेड प्लस झेड येईल. तसंच 0 इंटू एक्स 0 एक्स येईल प्लस 1 इंटू वाय वाय येईल प्लस -2 इंटू झेड -2 झेड. तसं थर्ड रो कॉलम 0 इंटू एक्स 0 एक्स प्लस 0 इंटू वाय 0 वाय प्लस 5 इंटू झेड दॅट इज 5 झेड. तसं राईट साईड आहे सेम आहे 1 मायनस 1 5. आता दोन्ही मॅट्रिक्सची ऑर्डर आहे 3/1, 3 रोज 1 कॉलम. मग बाय डेफिनेशन ऑफ इक्वेलिटी ऑफ टू मॅट्रिसेस अप्लाय केला तर फर्स्ट इक्वेशन येईल एक्स मायनस वाय प्लस झेड इक्वल टू 1, त्याला इक्वेशन 1 लिहा. त्यानंतर सेकंड इक्वेशन आहे वाय मायनस 2z इज इक्वल टू -1, इट्स इक्वेशन नंबर सेकंड. आणि 5z इक्वल टू 5, इट्स इक्वेशन नंबर थर्ड. आता फ्रॉम इक्वेशन थर्ड वरून 5z इज इक्वल टू 5, देअरफॉर z इक्वल टू 1. आता ही झेडची जी व्हॅल्यू मिळाली ही पुट इन सेकंड, पुट z इक्वल टू 1 in equation 2, then we get y minus 2 into 1 is equal to -1, which implies y equal to 0, y equal to 1. आता z equal to 1, y equal to 1 put in equation 1, put y equal to 1, z equal to 1 in equation 1, then we get x minus 1 plus 1 is equal to 1, that is plus 1 minus 1 cancel will x equal to 1, and hence solution of the given equations are x equal to 1, y equal to 1, z equal to 1. असं जर व्यवस्थित मी सॉल्व केलं परीक्षेला तर 4 मार्कला एक्झाम्पल जर असेल तर 4 मार्कला विचारलेलं असेल तर 4 पैकी 4 मार्क मिळतात. आणि आत्ताची जी बोर्डाची परीक्षा झाली त्यामध्ये अशा टाईपचं एक्झाम्पल 4 मार्कसाठी विचारलं होतं. पास सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन्स बाय मॅट्रिक्स मेथड. कुठली मॅट्रिक्स मेथड तुम्ही यूज करू शकता, इन्व्हर्जन मेथड यूज करा किंवा रिडक्शन मेथड यूज करा. तुम्हाला जी सोपी वाटेल ती मेथड तुम्ही अप्लाय करू शकता. आता काही एक्झाम्पल्स आहेत. आपण 2 मेथड पाहिल्या. इलेमेंटरी पहिली मेथड पाहिली आपण इन्व्हर्जन मेथड आणि सेकंड मेथड पाहिली आपण रिडक्शन मेथड. आता त्यावरती काही एक्झाम्पल आहेत. तर एक्झरसाइज 2.3 आहे पहा, त्यामध्ये काही एक्झाम्पल आहेत. ते एक्झाम्पल मी घेतलेले आहेत. पहिले एक्झाम्पल आहे दी कॉस्ट ऑफ 4 पेन्सिल, 3 पेन्स, 2 इरेजर्स इज ₹60. दी कॉस्ट ऑफ 2 pencils, 4 pens and 6 erasers is ₹19, whereas the cost of 6 pencils, 2 pens and 3 erasers is ₹70. Find the cost of each atom by using matrix method. 4 मार्कसाठी असं टाईपचं एक्झाम्पल विचारू शकतात किंवा 3 मार्कसाठी पण विचारू शकतात. आता अशा टाईपचं जरी एक्झाम्पल असेल तर सुरुवातीला काय करायचं, मेन्शन करायचं. काय फाइंड करायचं, द कॉस्ट ऑफ ईच आयटम फाइंड करायचं. आणि सपोज द कॉस्ट ऑफ 1 पेन्सिल, 1 पेन, 1 इरेजर बी ₹X, ₹Y, ₹Z रिस्पेक्टिव्हली. फर्स्ट सेंटेन्स मेन्शन केला. मग आता एक पहिलं जे सेंटेन्स आहे त्यावरून एक इक्वेशन मिळाले 4x प्लस 3y प्लस 2z इज इक्वल टू 60. सेकंड सेंटेन्स वरून सेकंड इक्वेशन मिळेल 2x प्लस 4y प्लस 6z इज इक्वल टू 90. सेकंड इक्वेशन मिळेल.
आता थर्ड सेंटेन्स वरून थर्ड इक्वेशन मिळेल 6x + 2y + 3z इज इक्वल टू 70. 3 इक्वेशन्स मिळाले, 3 अननोन्स आहेत. अशा टाईपचे एक्झाम्पल आपण घेतलेले आहेत पाठीमागं. आता यानंतर पुढे जे सोल्युशन आहे याचं फाइंड करायचे सोल्युशन तुम्ही एक्झरसाइजसाठी सॉल्व्ह करू शकता. असंच एक सेकंड एक्झाम्पल आहे. इफ 3 numbers are added, their sum is 2. Full stop. If 2 times the second number is subtracted from the sum of first and third number, we get 8. If 3 times the first number is added to the sum of the second and third number, we get 4. Find the numbers using matrices. आता हे जे एक्झाम्पल आहे, आपल्याला 3 नंबर जे आहेत ते 3 नंबर्स फाइंड करायचे. मग सुरुवातीला मेन्शन करायचं की सपोज 3 नंबर्स बी XYZ. फर्स्ट सेंटेन्स वरून एक इक्वेशन मिळणार, दिअर सम इज, त्याची जी सम आहे ते आहे 2, म्हणजे x + y + z इज इक्वल टू 2. फर्स्ट सेंटेन्स मिळाला. आता सेकंड काय पहा, त्यावरून 2 टाइम्स दी सेकंड नंबर म्हणजे 2y is subtracted म्हणजे -2y from the sum of first and third म्हणजे x + z म्हणजे काय we get 8 म्हणजे x - 2y + z इज इक्वल टू 8. हे सेकंड इक्वेशन आहे. आता थर्ड सेंटेन्स वरून थर्ड इक्वेशन लिहिता येईल. इफ 3 टाइम्स द फर्स्ट म्हणजे 3x इज ॲडिंग म्हणजे प्लस sum of the second and third number y + z म्हणजे 3y + 3x + y + z इज इक्वल टू 4. थर्ड इक्वेशन आहे. 3 इक्वेशन्स, 3 अननोन्स आहेत, सोडवू शकतात. पुढे याच्या XYZ चे व्हॅल्यू फाइंड करा. पाठीमागचे इन्व्हर्शन मेथड अप्लाय केली, रिडक्शन मेथड अप्लाय केली, कुठलीही मेथड यूज करा आणि सोडवा. पुढचा क्वेश्चन आहे सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन बाय युजिंग इन्व्हर्जन मेथड. 2 एक्झाम्पल आहे, 2 सोडवा. पुढचं थर्ड एक एक्झाम्पल आहे, रिडक्शन मेथडवरती आहे. सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन बाय युजिंग रिडक्शन मेथड. हे दोन्ही एक्झाम्पल तुम्ही एक्झरसाइजसाठी सोडवू शकता. थँक्यू.